नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाचे लेखक आणि त्यांची पुस्तके। या टॉपिकवर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे याच्या आधी आणि हा दुसरा व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर आपण तिसरा व्हिडिओ सुद्धा घेणार आहोत, जेणेकरून आपले सगळे पुस्तके आणि त्याचे लेखक हे 3 व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जाणार आहे। आणि हे जे बुक्स आणि रायटर आहे किंवा लेखक आणि पुस्तके आहेत खूप महत्त्वाचे आहे, कारण की एग्जाम मध्ये यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो। त्याच्यामध्ये जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये किंवा वन लाइनर असतो किंवा मल्टी लाइनर, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। या तिन्ही व्हिडिओची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला एकत्र तिसरा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन नसेल केलं ते सुद्धा लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची ती सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही तिथून जॉइन करू शकता टेलिग्राम चॅनल। आणि जर तुम्ही पहिला व्हिडिओ नसेल बघितला तो सुद्धा तुम्ही बघून घ्या, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रमुख पुस्तके आणि त्यांचे लेखक। तर बघा, पहिला प्रश्न बघा या व्हिडिओमधला आपला, आणि तो आहे टाइम शेल्टर। बघा, टाइम शेल्टर ही जी आहे कादंबरी आहे, तर या कादंबरीचे लेखक कोण आहेत असा हा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे। तर बघा, आपलं उत्तर आहे जॉर्जी गोस्पोडिनो। हे जे आहे टाइम शेल्टर या कादंबरीचे लेखक आहे, त्यांचे नाव आहे जॉर्जी गोस्पोडिनो। ठीक आहे, ऑप्शन डी। याबद्दल आपण थोडीशी माहिती बघून घेऊया। बघा, बल्गेरियन लेखक आहे हे जॉर्जी, यांना टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने 2023 साठी सन्मानित करण्यात आलेले आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे बघा इथे 30 आणि 31 पासून हा प्रश्न सुरू झालेला आहे, हा व्हिडिओ सुरू झालेला आहे। याच्या आधी आपण 30 प्रश्न बघितलेले आहे, 31 पासून हा व्हिडिओ सुरू झालेला आहे। मी जे आहे क्रमांक ते कंटिन्यू ठेवलेला आहे, म्हणजे परत 1 नंबर पासून सुरू नाही केलेला आहे। ठीक आहे, हे थोडं तुम्ही कन्फ्यूज न होता लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे द इंडियन मेट्रोपोलिस डिकन्स्ट्रक्शन इन इंडियाज अर्बन स्पेसेस या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? तर बघा, फिरोज गांधी हे जे आहे या पुस्तकाचे लेखक आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे कोर्टिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत असा हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, आपलं उत्तर काय येणार आहे? नंदिनी दास यांचं हे पुस्तक आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तर तो विचारलेला आहे की इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स गांधीयन एरा हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? ठीक आहे, इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स गांधीयन एरा हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे बिपिन चंद्र, ऑप्शन बी। ठीक आहे, बिपिन चंद्र, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे ब्रेविंग अ व्हायरल टॉर्म इंडियाज कोविड-19 लस कथा या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत असा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर बघा, त्या पुस्तकाचे लेखक आहे आशिष चांदोरकर। ठीक आहे, आशिष चांदोरकर। तर पुस्तकाचं परत नाव बघा, ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म इंडियाज कोविड-19 लस ही कथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आशिष चांदोरकर। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे ब्रेकिंग बॅरियर्स द स्टोरी ऑफ द दलित चीफ सेक्रेटरी। ठीक आहे, बघा, पुस्तकाचं नाव व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा, ब्रेकिंग बॅरियर्स द स्टोरी ऑफ अ दलित चीफ सेक्रेटरी या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए, काकी माधवराव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। ठीक आहे, काकी माधवराव। नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे स्नेक्स इन दी गंगा ब्रेकिंग इंडिया 2.0 हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी। आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजेच काय, तर वरीलपैकी दोन्ही। तर बघा, महोदया विजया विश्वनाथन आणि राजीव मल्होत्रा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। जसं मी आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की एकापेक्षा जर जास्त एखाद्या पुस्तकाचे लेखक असले तर तो प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाण्याची शक्यता नसते। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडं लक्षात ठेवलं तर चालेल, एकदम लक्षात नाही ठेवलं तर चालेल, कारण की असे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जात नाही। ठीक आहे, बघा, लक्षातच ठेवायचं असं नाही आहे, वरवर वाचलं तरी चालेल असे प्रश्न। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, आपल्याला काय विचारलेला आहे,
ॲज गॉड ॲज माय वर्ल्ड अ मेमोर हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए के.एम. चंद्रशेखर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 39व्या क्रमांकाचा प्रश्न आणि इथे आपल्याला प्रश्न विचारलेला गेला आहे की सुपर इन्फिनिट दी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जॉन डोने हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे कॅथरीन रॅडल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कॅथरीन रॅडल. आणि हे जे आहे खूपच महत्त्वाचे आणि हे करंट पुस्तक आहे, म्हणजे आत्ता लिहिलं गेलेले पुस्तक आहे. 2023 मध्ये काही खूप नवीन पुस्तक आहे, काही जुनी सुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे रोलर कोस्टर अँड अफेअर विथ बँकिंग. रोलर कोस्टर अँड अफेअर विथ बँकिंग या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत असा हा प्रश्न आहे. तर बघा तमाल बंडोपाध्याय यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. तमाल बंडोपाध्याय. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? तर बघा पुस्तकाचं तुम्ही व्यवस्थित नाव लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन या पुस्तकाचं नाव आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर बघा आपलं उत्तर आहे डॉक्टर मनोज कुमार ऑप्शन डी. ठीक आहे. डॉक्टर मनोज कुमार ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे कोणत्या दिग्गज टेनिसपटूने क्रॉस कोर्ट हे जे आहे आत्मचरित्र प्रकाशित केलेले आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए जयदीप मुखर्जी. ठीक आहे. जयदीप मुखर्जी. पुढचा प्रश्न बघा, बायोपिक चित्रपट 800 म्हणजे 800 हे कोणत्या खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे? तर बघा ऑप्शन सी मुथय्या मुरलीधरन, श्रीलंकाचे खेळाडू आहेत, हे क्रिकेट खेळाडू आहेत, यांच्यावर हे चित्रपट काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे द ग्रेट बँक रॉबरी NPS स्कॅम्स अँड द फ्युचर ऑफ रेग्युलेशन हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर आपलं उत्तर आहे वरील दोन्ही. तर बघा सब्यसाची आणि पट्टाभिराम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे गोगरी भाषेमध्ये भारतीय राज्यघटनेची पहिली आवृत्ती ही कोणी प्रसिद्ध केलेली आहे? गोगरी भाषेमध्ये भारतीय राज्यघटनेची पहिली आवृत्ती ही कोणी प्रसिद्ध केलेली आहे? आणि हा जो प्रश्न आहे खूपच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए किरण रिजिजू यांनी प्रसिद्ध केलेली आहे. ठीक आहे. गोगरी भाषेतील पहिली राज्यघटनेची आवृत्ती. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 46व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे केरळचे माजी आरोग्यमंत्री, त्यांचं नाव आहे के शैलजा, ल पाहिजे इथे. ठीक आहे. के शैलजा यांचे माय लाईफ ॲज अ कॉम्रेड हे जे पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, हे आत्मचरित्र हे कोणी लिहिलेलं आहे किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा हा प्रश्न आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे आणि हे जे आहे कोणाचं आत्मचरित्र आहे त्यांचं सुद्धा तुम्हाला नाव लक्षात असायला हवं. ठीक आहे. तर त्यांचं नाव आहे के शैलजा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे कॅनडातील कोणत्या शीख कवीने मिल्क अँड हनी 2023 मध्ये US वर्गातील 11 सर्वाधिक बंदी असलेल्या पुस्तकांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे असा हा प्रश्न आहे? तर बघा त्यांचं नाव आहे रूप कौर. ठीक आहे. रूप कौर. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 48व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे गांधी सियासत और सांप्रदायिकता. गांधी सियासत और सांप्रदायिकता या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे पियुष बबेल. पियुष बबेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, गांधी सियासत और सांप्रदायिकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे सोमनाथ संस्कृत विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या सौराष्ट्र तामिळ संगमप्रस्ती या पुस्तकाचे प्रकाशन हे कोणी केलेले आहे असा हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे? तर त्यांचं नाव आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशित केलेलं आहे. ठीक आहे. प्रकाशित केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे कोणत्या बँकेने द बँकर टू एव्हरी इंडियन. बघा कोणत्या बँकेने द बँकर टू एव्हरी इंडियन हे स्वतःचे कॉफी टेबल बुक लॉन्च केलेले आहे? तर बघा
आपलं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन डी. या बँकेने हे जे आहे स्वतःचे कॉफी टेबल बुक लॉन्च केलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, NTR अ पॉलिटिकल बायोग्राफी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? NTR अ पॉलिटिकल बायोग्राफी हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे ऑप्शन डी. रामचंद्र मूर्ती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हाऊस इकॉनॉमिक्स ॲबेडॉन्ट अ पुअर हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे असा हा प्रश्न आहे आणि त्यांचं नाव आहे मेघनाथ देसाई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, रिव्होल्युशनरीज द अदर स्टोरी ऑफ हाऊस इंडिया वॉन इट्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? तर बघा, पुस्तकाचं जे नाव आहे ना ते थोडं मोठे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकाचे नाव आणि त्या लेखकाचं नाव थोडं रिवाइज करत राहा. ठीक आहे. तर बघा, संजीव सन्याल यांचं हे पुस्तक आहे, ऑप्शन बी संजीव सन्याल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे ब्युरोज पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी. अ कन्फ्यूज माइंड स्टोरी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? बघा, प्रकाशनाचं नाव लिहिलेलं आहे इथे आणि इथे अ कन्फ्यूज माइंड स्टोरी हे आहे पुस्तकाचं नाव. तर बघा, हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी साहिल सेठ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, अ कन्फ्यूज माइंड स्टोरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 55व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे फिअरलेस गव्हर्नन्स हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? खूपच महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे आणि एक्झाममध्ये सुद्धा खूपदा विचारलं गेलेलं आहे. तर बघा, फिअरलेस गव्हर्नन्स हे जे पुस्तक आहे हे किरण बेदी यांनी लिहिलेलं आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ ॲन इनकन्व्हिनियंट राष्ट्रवादी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर ऑप्शन ए चंद्रचूड घोष यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ऑप्शन ए चंद्रचूड घोष. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक हे पुस्तक जे आहे हे आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेलं आहे आणि ह्यांनी बिल गेट्स यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं असं पुस्तक आहे. ठीक आहे. हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे अनफिल्ड बॅरल्स इंडियाज ऑइल स्टोरी. अनफिल्ड बॅरल्स इंडियाज ऑइल स्टोरी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे असा हा प्रश्न आहे. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी आपलं जे उत्तर आहे ते आहे रुचा मिश्रा, ऑप्शन ए रुचा मिश्रा. अनफिल्ड बॅरल्स इंडियाज ऑइल स्टोरी हे जे पुस्तक आहे रुचा मिश्रा यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे उल्हास की नाव या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? खूप महत्त्वाचं असं पुस्तक आहे. ठीक आहे. उल्हास की नाव या पुस्तकाचे जे लेखक आहे त्यांचं नाव आहे विकास कुमार झा. ठीक आहे. विकास कुमार झा हे जे आहे उल्हास की नाव या पुस्तकाचे लेखक आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या चरित्रावर आधारित लता अ लाईफ इन म्युझिक हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? महत्त्वाचं पुस्तक आहे हे. तर हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे ऑप्शन डी यतींद्र मिश्रा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. लता अ लाईफ इन म्युझिक. ठीक आहे. पुस्तकाचं नाव आहे लता. पुढचा प्रश्न बघा, तर प्रश्न आहे द कॉर्बेट पेपर्स या नावाचे पुस्तक कोणी संकलित आणि संपादित केलेले आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही योग्य. म्हणजेच काय, तर ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. ऑप्शन ए मध्ये स्टीफन अल्टर आणि अक्षय शहा. ठीक आहे. यांनी संकलित आणि संपादित केलेलं आहे द कॉर्बेट पेपर्स नावाचे पुस्तक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे अ लिटिल बुक ऑफ इंडिया. अ लिटिल बुक ऑफ इंडिया पुस्तकाचं नाव आहे हे आणि हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे रस्किन बॉन्ड आणि महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे अ लिटिल बुक ऑफ इंडिया आणि लेखक आहे रस्किन बॉन्ड. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑपरेशन खात्मा हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? ऑपरेशन खात्मा हे पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे आणि हे जे पुस्तक आहे कोणी लिहिलेलं आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी
दोन्ही योग्य म्हणजेच काय तर आर.सी. गंजू आणि अश्विनी भटनागर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ वर्क अँड लीडरशिप. हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? बघा, इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ वर्क अँड लीडरशिप हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर या लेखक आहे अरुंधती भट्टाचार्य. अत्यंत महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. अरुंधती भट्टाचार्य यांचं हे पुस्तक आहे, त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे तुमच्यासाठी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा, हाऊ चायना सीज इंडिया अँड दी वर्ल्ड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए श्याम सरन यांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे द मॅजिक ऑफ मंगलाजोडी. या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? पुस्तकाचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, द मॅजिक ऑफ मंगलाजोडी. या पुस्तकाचे लेखक आहे अविनाश महापात्रा हे जे आहे या पुस्तकाचे लेखक आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे चिपको चळवळीवर आधारित द चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री. हे पुस्तक जे आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे शेखर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, शेखर पाठक. ठीक आहे. चिपको चळवळ तुम्हाला माहीतच आहे, तर या चळवळीच्या आधारित हे पुस्तक आहे द चिपको मुवमेंट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे द हिरो ऑफ टायगर हिल ऑटोबायोग्राफी ऑफ अ परमवीर. हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे असा हा प्रश्न आहे. तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी योगेंद्र सिंग यादव यांनी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे रजनीश मंत्र लाईफ लेसन्स फ्रॉम इंडियाज मोस्ट लव्ड सुपरस्टार. हे जे आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन डी PC बालासुब्रमण्यम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. रजनीकांतवर यांचं हे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे द एंजल्स ऑफ कैलास. हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे शुभीरा प्रसाद ऑप्शन ए यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे ऑन बोर्ड माय इयर्स इन BCCI. या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? ऑन बोर्ड माय इयर्स इन BCCI हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर लिहिलेलं आहे रत्नाकर शेट्टी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे दिलीप कुमार इन दी शॅडो ऑफ ए लेजंड. या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? तर बघा फैसल फारुकी ऑप्शन बी या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे इंडियन ॲग्रिकल्चर टुवर्ड्स 2030 हे जे पुस्तक आहे हे कोणी प्रकाशित केलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी दोन्ही योग्य नीती आयोग आणि कृषी मंत्रालय या दोन्हींनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ठीक आहे. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि या संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं असं पुस्तक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तर तो आहे द टायगर ऑफ द्रास कॅप्टन अनुज नय्यर 23 कारगिल हिरो. हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? ठीक आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि आपलं उत्तर आहे दोन्ही योग्य म्हणजेच काय तर मीना नय्यर आणि हिम्मत सिंग शेखावत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा द इंडिया स्टोरी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? द इंडिया स्टोरी हे जे पुस्तक आहे हे बिमल जालान यांनी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 45 एकूण प्रश्न बघितलेले आहे. पुढचे प्रश्न आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघू, जेणेकरून या तिन्ही व्हिडिओमध्ये हे जे सगळे प्रश्न आपले कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे. याच्या आधी मी पहिला पार्ट अपलोड केलेला आहे, जर तुम्ही तो नसेल बघितला त्याची सुद्धा मी लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो पहिला सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा आणि हा दुसरा आहे, तिसरा मी लगेचच घेऊन येणार आहे आणि या तिन्ही व्हिडिओची जी PDF आहे मिळून मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे तिसरा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर.
ठीक आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा येणारा। तो नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा। त्याच्यामुळे सगळ्या व्हिडिओचे जे आहे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहणार आहे। ठीक आहे, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।